नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जी पोलीस भरती निघालेली आहे त्या पोलीस भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात हा व्हिडिओ तयार केलेला आहे। त्यासाठी फॉर्म कसा भरावा यासाठी आपण सुरुवात करू। तत्पूर्वी या ठिकाणी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ की यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 10वी 12वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र लागतं, तसेच डोमासाईल लागेल, जे कास्टमध्ये आहेत लोक त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागेल, तसेच तुमचं जर MSIT झालं असेल तर ते MSIT सर्टिफिकेट लागेल। जर MSIT तुमचं झालं नसेल तर तुम्ही MSIT करून घ्या। 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ते तुमचं जर सिलेक्शन झालं तर ते तुम्हाला सबमिट करावं लागेल। तसंच याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही कास्टमध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल पण लागणार आहे आत्ता। त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं आरक्षण भेटत असेल, जसे की भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, पोलीस पाल्य, अनाथ, EWS, NCC असे कोणकोणते जर तुम्हाला आरक्षणमध्ये येत असेल तर ते आरक्षणाचे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। तसेच या ठिकाणी एक तुम्हाला फोटो लागणार आहे, तुमचा आयडेंटिटी साईज फोटो। तर याप्रमाणे हे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे असणे गरजेचे आहे फॉर्म भरताना। चला तर आता फॉर्म कसा भरावा यासाठी आपण सुरुवात करू। त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे ऑप्शन आहे बघा, नवीन नोंदणी करा खाते नसल्यास। या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे, आपला स्वतःचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। जर त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे, मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा त्याच्या। जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर मोबाईल नंबर करून घ्या। त्यानंतर 2-3 दिवसानंतर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। आपण आधार नंबर टाकू, त्याच्यानंतर जनरेट OTP या बटनावर आपण क्लिक करून घेऊ। आधार क्रमांक टाकून घेतला, त्याच्यानंतर जनरेट OTP या बटनावर आपण क्लिक करून घेऊ। पाहू शकता आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला, तो OTP आपण या रकान्यात भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। पाहू शकतो आपण OTP टाकून घेतला, त्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर आपण क्लिक करून घेऊ। व्हेरीफाय बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर पाहू शकता व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे। त्यानंतर आपली इन्फॉर्मेशन सर्व या ठिकाणी दिसेल, आपलं नाव दिसेल, जन्मतारीख दिसेल, मेल फिमेल दिसेल, आपण कोणत्या राज्यातून येतो ते राज्य या ठिकाणी दिसेल। त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला युजर ID टाकायचा आहे। तर या ठिकाणी विचारलं आहे युजर ID, ईमेल ID। या ठिकाणी आपल्याला ईमेल ID टाकून घ्या आपल्या स्वतःचा। त्यानंतर पासवर्ड निवडा, या बटनावर इथे आपल्याला स्वतःचा एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे। तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड सेम पासवर्ड समोर पण टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या खाली आजच्या कोपऱ्यात आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपलं पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। ते नाव टाकून झाल्यानंतर या ठिकाणी लिंग विचारेल, या ठिकाणी तुमचं जर तुम्ही पुरुष असाल तर या ठिकाणी पुरुष करा, जर स्त्री असाल तर स्त्री करा। त्यानुसार तुमचं सिलेक्शन व्यवस्थित करून घ्या, मेल फिमेल वगैरे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या। हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हा दिलेला जो कॅप्चा आहे तो खालच्या रकान्यात भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या खालील रजिस्टर या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। पाहू शकतो या ठिकाणी आपण सर्व डिटेल्स टाकून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी नाव पाहू शकता तुम्ही कोणत्या पद्धतीने नाव टाकलेलं आहे। आपलं पहिला आपलं नाव टाकायचं आहे, मध्ये आपल्या वडिलांचं किंवा आपल्या नवऱ्याचं नाव टाकून घ्यायचं आहे, लास्टला आडनाव टाकायचं आहे। याच पद्धतीने तुम्ही पण नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली मराठीमध्ये पण व्यवस्थित येईल। त्याच्यानंतर मेल फिमेल वगैरे टाकून घ्या। त्यानंतर कॅप्चा टाकून रजिस्टर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्या ईमेल ID वरती एक व्हेरिफिकेशन लिंक गेलेली आहे, त्या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। पाहू शकता इथे आपल्याला महापोलीस म्हणून हा ईमेल आलेला आहे। या ईमेलवर आपण क्लिक करून घेऊ। या ईमेलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायचं या ठिकाणी आपल्याला व्हेरीफायचं बटन दिसतंय, या व्हेरीफायच्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। आर यू सक्सेसफुल रजिस्टर म्हणून या ठिकाणी मेसेज आला, त्या ठिकाणी ओके करून घेऊ। त्याच्यानंतर आपण वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। ईमेल ID व्हेरीफाय झाल्यानंतर आपण ID पासवर्ड टाकून घेऊ। त्याच्यानंतर कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करून आपण लॉग इन करून घेऊ। पाहू शकता आपला आधार कार्डवरचा फोटो आलेला, आधार कार्ड प्रमाणे या ठिकाणी माहिती पण दिसत आहे। हे सर्व झाल्यानंतर आपण या ठिकाणी ह्या अर्जावर क्लिक करायचं आहे। अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पदासाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला आपली थोडी माहिती दिसेल। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्वतःची माहिती टाकून घ्यायची आहे। इथे आपल्याला स्वतःचं नाव टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर वडिलांचं नाव, त्याच्यानंतर आडनाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्या खाली आपल्याला आईचं नाव टाकून घ्यायचं आहे। हे सर्व इंग्लिशमध्ये टाकून झाल्यानंतर त्याच्या खालीच आपल्याला मराठीमध्ये पण या ठिकाणी माहिती टाकून घ्यायची आहे। सेम नाव माहिती टाकून घ्या। त्याच्यानंतर खाली विचारलं आहे पद, या ठिकाणी कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहेत, तर या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर घटक, या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन करून घ्यायचा आहे। तुम्हाला पाहिजे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या।
या ठिकाणी या पद्धतीने जिल्हा वगैरे सिलेक्शन करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला दुसऱ्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी सिलेक्शन करून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा कॉन्स्टेबलसाठी अर्ज करायचा आहे आणि दुसरा अजून एक अर्ज करायचा आहे SRPFसाठी. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला हा अर्ज पूर्ण करायचा आहे, फोटो अपलोड करून घ्यायचे आहेत, पेमेंट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही SRPFसाठी अर्ज करू शकता किंवा ड्रायव्हरसाठी अर्ज करू शकता. या पद्धतीने पहिला एक फॉर्म भरायचा आहे, त्याच्यानंतर दुसरा फॉर्म भरायला घ्यायचा आहे. या ठिकाणी मी आता ही माहिती टाकतो आणि तुम्हाला पुढची माहिती दाखवतो. पाहू शकतो या ठिकाणी सर्व माहिती टाकली. त्याच्यानंतर पुढील पृष्ठ या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे टाकायचं आहे, आपल्याला कोणतं आरक्षण वगैरे भेटतं का, तर ते माहिती टाकून घ्यायचे. तर तुम्ही नक्षलवादी सवलती पात्र आहात तर या ठिकाणी यस और नो वगैरे करून घ्यायचा. अंशकाली कर्मचारी वगैरे आहात का, तर या पद्धतीने यस और नो करून घ्यायचं आहे. जर बऱ्यापैकी तुम्हाला या ठिकाणी कोणतं आरक्षण भेटतं त्या पद्धतीने तुम्ही वाचून या ठिकाणी होय करून घ्यायचं आहे. जर कोणाला कोणतंच आरक्षण भेटत नसेल तर त्यांनी प्रत्येकाने या ठिकाणी नो बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर या ठिकाणी विचारत आहे तुम्ही ज्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो कास्ट निवडा. या ठिकाणी म्हणजे तुमची कोणती कास्ट आहे ती कास्ट या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमच्या त्या कास्ट सर्टिफिकेटचा या ठिकाणी नंबर टाकून घ्यायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट कधी काढलं ते तारीख टाकून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं शिक्षण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. शिक्षणमध्ये तुम्ही या ठिकाणी 12वी सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर या ठिकाणी 12वीचा बोर्ड क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुमची जन्मतारीख टाकून घ्या. जन्मतारीख टाकून घ्यायल्यानंतर वय ऑटोमॅटिक दिसेल. या ठिकाणी हे टाकून घ्यायल्यानंतर पुढील पृष्ठ या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. पुढील पृष्ठ केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी विचारत आहे संपर्कासाठी पत्ता. या ठिकाणी घर क्रमांक इमारतीचं नाव म्हणजे या ठिकाणी तुमचं टाका. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणाचं नाव टाकून घ्यायचं, लँडमार्क टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही एखादा रस्ता असेल, ठिकाण असेल, एखाद्या मंदिराजवळ राहत असाल तर त्या पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर कायमस्वरूपी परिसराचा पत्ता या ठिकाणी तुमचं नाव टाकून घ्यायचं. ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव टाकून घ्या. राज्यामध्ये महाराष्ट्र सिलेक्शन करून घ्या. जिल्ह्यामध्ये कोणता जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्शन करून घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर मुक्काम पोस्ट विचारेल तर मुक्काम पोस्ट कोणतं गाव येतं त्या गावाचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्या गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर खाली विचारत आहे बघा स्थायी निवासी पत्ता. जर तुमचा दोन्ही ॲड्रेस सेमच असतील, परमनंट आणि करस्पॉन्डंट, तर या ठिकाणी या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला पुढील पृष्ठ या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ॲड्रेस टाकून झाल्यानंतर या ठिकाणी धर्म विचारेल. धर्म या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचा आहे हिंदू धर्म. तुमचा जो धर्म असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची जात कोणती आहे ते जातीचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जर पोट जात असेल तर या ठिकाणी पोट जातीचं नाव पण टाकून घ्यायचं असेल. तर जात आणि पोट जात एकच असेल तर दोन्ही ठिकाणी जातीचंच नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली विचारत आहे बघा तुम्हाला शासकीय निमशासकीय सैन्य दलात वगैरे सध्या सेवेत आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. महाराष्ट्राचा रहिवासी आहात का, तर या ठिकाणी होय करून घ्यायचं आहे. कर्नाटक आदिवासी आहात का, तर या ठिकाणी नाही करून घ्यायचं आहे. जर जो व्यक्ती असेल तर त्यांनी या ठिकाणी होय म्हणून क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विचारेल तुम्ही जर कास्ट कॅटेगरीत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल मोडत असेल तर या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. येस करून घेतल्यानंतर या ठिकाणी नॉन क्रिमिनलची माहिती आपल्याला पुढे टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी नॉन क्रिमिनल पण येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनलचा सर्टिफिकेट नंबर टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आणि नॉन क्रिमिनल कधी काढलं ती तारीख या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर विचारत आहे बघा खाली पोलीस शिपाई पदाच्या भरती विहित केलेले शारीरिक पूर्ण करीत आहेत का, तर या ठिकाणी होय करून घ्यायचं आहे. पुढे विचारत आहे उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत का, तर या ठिकाणी पण होय म्हणून करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे NCC प्रमाणपत्र असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे विचारत आहे हलके वाहन LMV परवाना आहे का, तर चालक या पदासाठी कोण अर्ज करणार असेल तर त्यांना ड्रायव्हिंग लायसन हे कंपल्सरी लागत आहे. जर कोण चालक या पदासाठी अर्ज करणार नसेल परंतु त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे तर त्यांनी या ठिकाणी होय करून घ्यायचं आहे. नसेल तर नाही म्हणून केलं तरी चालतं, काही हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्हालाच्याकडे विचारत आहे संगणक हाताळणी प्रमाणपत्र आहे का, तर MSc किंवा कम्प्युटरचा कोणता पण कोर्स झाला असेल तर या ठिकाणी येस करून घ्यायचा आहे. ज्यांचा नाही झाला तर त्यांनी नाही करून घ्या. पण तुम्हाला 6 महिन्याच्यात कम्प्युटर कोर्स पूर्ण करून त्या ठिकाणी सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लास्टचा ऑप्शन आहे बघा आत्मग्रस्त शेतकऱ्याचे आई वडील पाल्य वगैरे आहात का, तर असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढील पृष्ठ या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक पात्रता टाकून घ्यायची आहे. त्या ठिकाणी
अर्हता विचारत आहे, तर या ठिकाणी पहिल्यांदा 12वीचे सिलेक्शन करून घ्या. 12वीला कोणता बोर्ड होता तो बोर्डाचं नाव टाकून घ्यायचं आहे. 12वी कोणत्या वर्षी पासआउट झाला ते वर्ष या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. उत्तीर्ण विचारलं आहे त्याच्या खाली पास म्हणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर निकालाचं वर्ष विचारलं आहे, तर ते निकालाचं वर्ष या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्या वर्षी पासआउट झाला आहे, 2015, 16 वगैरे, तर ते या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. तुम्हाला किती मार्क्स पडले ते या ठिकाणी मार्क्स टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 500 पैकी असेल किंवा 600 पैकी असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये किती मार्क्स पडले तर ते टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता की या पद्धतीने तुम्ही मार्क्स टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे का, जर असेल तरी होय म्हणून घ्यायचं आहे. आणि ग्रॅज्युएशनला कोणती फील्ड होती ती फील्ड या ठिकाणी तुमची सिलेक्शन करून घ्यायची आहे या पद्धतीनं. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तर होय करा, नसेल तर नाही केलं तरी चालेल. त्याच्यानंतर खाली विचारत आहे बघा, पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादी निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळा यांच्या आस्थापनेत मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करायची इच्छा आहे का. म्हणजे काय या ठिकाणी सांगितलं आहे बघा, जर तुमचं पोलीस शिपाई पदासाठी जर तुम्ही हा अर्ज करतायत याच्यामध्ये तुमची अंतिम यादीत निवड झाली नाही तरी तुम्हाला या ठिकाणी मुलाखत घेऊन करार पद्धतीने त्यांच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळामध्ये काम करायची इच्छा आहे का. जर त्या ठिकाणी इच्छा करायची असेल तर या ठिकाणी होय करा, नसेल तर नाही केले तरी चालतं. त्याच्यानंतर या प्रतिज्ञापत्र या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जतन करा किंवा पहिल्यांदा आपल्याला अर्जाचा पूर्वदृश्य या बटनावर क्लिक करून भरलेला अर्ज पूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. बरोबर आहे का नाही सर्व स्पेलिंग वगैरे असेल तर या ठिकाणी होय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सगळा फॉर्म व्यवस्थित असेल भरलेला तर त्याच्यानंतर जतन करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अर्जाचं पूर्वदृश्य या बटनावर आपण क्लिक करून घेऊ. भरलेला सर्व अर्ज दिसेल. या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती भरून वाचून घ्यायची आहे. बरोबर आहे का ना. जर सगळी माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी बंद करा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. पाहू शकता या ठिकाणी आपला भरलेला अर्जाचा यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि त्याचा टोकन नंबर पण आलेला आहे. त्याच्यानंतर ओके बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता फॉर्म भरून झाला. या ठिकाणी आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण पुन्हा एकदा अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा या बटनावर क्लिक करू. त्याच्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सांगितलं आहे बघा, फोटो अपलोड करा. फोटो अपलोड करायसाठी या पाहू शकता छायाचित्र अपलोड करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्या क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा. छायाचित्राची रुंदी 160 पिक्सेल पाहिजे आणि उंची 200 ते 212 पिक्सेल असली पाहिजे. तर आता हे कसे पिक्सेल वगैरे चेंज करायचे या ठिकाणी आपण जाणून घेऊ. त्यासाठी आपण न्यू टॅब बटनावर क्लिक करून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला IMRizer या वेबसाईटवरती यायचं आहे. पाहू शकता IMRizer.com या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी फोटो चूज करून घ्यायचा आहे तुमच्या फाईल मॅनेजरमधून. पाहू शकतो या ठिकाणी फोटो सिलेक्शन केलेला आहे आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं होतं, विड्थ किती पाहिजे त्यांना 160 पिक्सेल पाहिजे आणि उंची किती पाहिजे होती त्यांना 200 किंवा 212च्या मध्ये. तर या ठिकाणी आपण 200 सिलेक्शन करून घेऊ. या ठिकाणी पाहू शकता विड्थ आणि उंची दोन्ही पण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर वरती आहे डाउनलोडचं बटन. या डाउनलोडच्या बटनावर आपण क्लिक करून घेऊ. या ठिकाणी फोटो तयार होत आहे. त्याच्यानंतर पाहू शकतो या ठिकाणी फोटोच्या वरती डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे. त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर आपण क्लिक करून फोटो डाउनलोड करून घेऊ. पाहू शकता फोटो डाउनलोड झालेला आहे. परत आपण एकदा त्या वेबसाईटवरती यायचं आपल्या पोलीस भरतीच्या. या ठिकाणी सिलेक्शन फोटो या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. चूज फाईल या बटनावर क्लिक करून घेऊ. आपण गॅलरीमधून आपण डाउनलोड केलेला फोटो या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. पाहू शकतो या ठिकाणी फोटो अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर सेव्ह फोटो या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही फोटो अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर सिग्नेचर पण याच पद्धतीने करून घ्यायचे आहे. त्यासाठी स्वाक्षरी अपलोड करा या बटनावर क्लिक करून घेऊ. पाहू शकता त्यांनी स्वाक्षरीची रुंदी सांगितली आहे 256 आणि उंची सांगितली आहे 64. परत एकदा आपल्याला IMRizer या वेबसाईटवरती यायचं आहे. या ठिकाणी आपण नवीन फोटो घ्यायचा आहे सिग्नेचरचा. सिलेक्ट फोटो या बटनावर क्लिक करून घेऊ. या ठिकाणी आपण सिग्नेचर चूज करणार आहोत. सिग्नेचरचा फोटो या ठिकाणी घेतलेला आहे. सिग्नेचर किती सांगितले आहे त्यांनी, विड्थ 256 आणि उंची 64 या पद्धतीने टाकून घेऊ. हे टाकलं त्याच्यानंतर वरती डाउनलोडचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून घेऊ.
त्याच्यानंतर पाहू शकता सिग्नेचरच्या वरती डाउनलोडचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करून फोटो डाउनलोड करून घेऊ आपण. पाहू शकता फोटो डाउनलोड झालेला आहे. त्याच्यानंतर परत या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी फोटो चॉईस करून अपलोड करून घ्यायचा आहे. पाहू शकतो फोटो आणि सिग्नेचर दोन्ही पण अपलोड झालेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला बॅकचं बटन दाबून घ्यायचं आहे. बॅकचं बटन दाबल्यानंतर पाहू शकतो या ठिकाणी फोटो अपलोड केलेलं वगैरे सगळं व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण कॉन्स्टेबल पोलीस या ठिकाणी अर्ज केलेला आहे. 350 रुपयाचं पेमेंट आहे. त्याच्यानंतर पेमेंट करायला पे नाव या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टोकन नंबर दिसेल, त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर अर्ज भरणा या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. त्यानंतर पुढे समोर दिलेला कॅप्चा हा खालच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घेऊ आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या बटनावर आपल्याला क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी या बटनावर आपल्याला क्लिक करून घेऊ. प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे पेमेंट ऑप्शन दिसतील. त्याच्यानंतर खाली सोपं ऑप्शन आहे QR कोड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी QR कोड ओपन होईल. त्याच्यानंतर तुमच्या गुगल पे, फोनपे कोणतं पण ॲप्लिकेशन असेल त्याच्यामधून हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे आणि याच्यामधून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाले या ठिकाणी बॅकचं किंवा रिफ्रेशचं बटन दाबायचं नाही. ॲटोमॅटिक या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज येईल तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कट झाल्यानंतर. पेमेंट कट झाल्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला त्याची प्रिंट काढायची आहे. तर ती प्रिंट कशी काढायची या ठिकाणी आपण पाहून घेऊ. तुमचं पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशन आणि प्रिंट रिसिप्ट या ठिकाणी हे दोन ऑप्शन आहेत. या ठिकाणी आपण पेमेंट करून घेतले नाही आहे, तर या ठिकाणी पेमेंट झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी प्रिंटचा तुम्हाला ऑप्शन येणार आहे. या प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला हा पोलीस भरतीचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ऐकून घ्या. हा एक फॉर्म भरून झाला तुमचा, तर या ठिकाणी तर तुम्हाला दुसरा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला दुसरा फॉर्म हा कसा भरायचा आहे ते या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी दुसरा फॉर्म भरायला अर्ज छायाचित्र अपलोड करा या बटनावर क्लिक करू. पदासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. दुसरा अर्ज तयार करताना आपल्याला मागाशी टाकलेल्या माहितीप्रमाणे सर्व माहिती टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी पद आपण मागाशी फॉर्म भरला पोलीस कॉन्स्टेबलला, तर त्याच पदासाठी दुसरा आपण फॉर्म भरायचं नाही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, तर फॉर्म आपला या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला ड्रायव्हरसाठी किंवा SRPFसाठी, बॅट्समॅनसाठी किंवा प्रिझन कॉन्स्टेबल यासाठी आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. एकाच पदासाठी 2 जिल्ह्यात आपण अर्ज करू शकत नाही, तर एकाच घटकासाठी एक अर्ज करू शकतो. या पद्धतीने या ठिकाणी अर्ज करून घ्यायचा. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता हा फॉर्म भरून झाला तर याची महत्त्वाची अपडेट काय, याचा नंतर एक्झामसाठी सिलेबस काय असणार आहे थोडक्यात, त्याच्यानंतर याचा हॉल तिकीट कधी येणार आहे, त्याचा निकाल कसे लागणार आहेत, पोलीस भरतीसंबंध महत्त्वाचे अपडेट्स आपल्या या व्हॉट्सअप चॅनलवरती आपण देत असतो. त्यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअप चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्याच्यावर तुम्हाला पोलीस भरती संबंधात सर्व महत्त्वाच्या गोष्टी समजत जातील. हा फॉर्म भरताना जर तुम्हाला काय अडचण आली असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 100% त्याची खात्रीशीर तुम्हाला उत्तर दिली जातील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.